परचम लहरा दो गर्दिश में फिर अपनी सरजमी का परचम लहरा दो। आता भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। नारे नारे ज्यांना सांगितले होते गली गली में नारा है हिंदुस्तान हमारा है, गली गली में नारा है हिंदुस्तान हमारा है, गली गली में नारा है हिंदुस्तान हमारा है। 1 2 3 4 भारत माता की जय जयकार, 1 2 3 4 भारत माता की जय जयकार, 1 2 3 4 भारत माता की जय जयकार। जब तक सूरज चांद रहेगा तिरंगा तेरा नाम रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा तिरंगा तेरा नाम रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा तिरंगा तेरा नाम रहेगा। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। स्वतंत्र जय चिराए हो गांधी का, 1 रुपया चांदी का देश हमारा गांधी का, 1 रुपया चांदी का देश हमारा गांधी का। तिरंगा तिरंगा तिरंगा। जय जवान जय किसान, जय जवान जय किसान, जय जवान जय। भूमी कर्मभूमी आमची महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी आमची, कामुचा आहे बाणा की आमची आहे बोली, अस्मानी झळके भव्य पताका भगव्या सरपटक्याची, महाराष्ट्र भूमी जन्मभूमी कर्मभूमी आमची, महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी आमची। आओ बच्चों तुम्हें सिखाए जाती हिंदुस्तान की, इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। आओ बच्चों तुम्हें सिखाए जाती हिंदुस्तान की, इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। करा 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 तुम्ही करा।
आप सभी को मेरा नमस्कार। मेरा पूरा नाम पुष्पलक्ष्मी प्रसाद मेश्राम। आज 15 अगस्त है। आप सभी को मेरा आज हम स्वतंत्रता दिवस मना रहे हैं। मैं आज सभी को स्वतंत्रता दिवस की हार्दिक शुभकामनाएं देती हूँ। आज हमारे देश की आज़ादी का दिन है। आज के दिन हमारे देश के लिए वीरों ने बलिदान दिया। हमें देश के झंडे का सम्मान करना चाहिए। हमें अपने देश पर गर्व है। हम सब भारतीय हैं और मैं अपने देश से बहुत प्यार करती हूँ। जय हिंद, जय भारत। मी तुम्हाला आज थोडक्यात भाषण सांगणार आहे। लाल किल्ला सांगतो कहाणी, सूर्याने लिहिले सूर्यगणी, अंधार सारा दूर करून ज्ञान वाटप शाळा शिकवणी। सर्वांना नमस्कार। माझे नाव आरुष संदीप मेश्राम। सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या बद्दल खूप खूप शुभेच्छा। 15 ऑगस्ट म्हणजे आपला भारत मातेचा जन्माचा दिवस आहे। 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश अनेक गुलामगिरीतून आझाद झाला। एवढे बोलून मी माझे 2 शब्द बंद करते। जय हिंद, जय भारत। माझे नाव पुरुषोत्तम नरसिंहजी राजगडे, ते रहिवासी असून निमगाव येथील शाळा अतिशय सुंदर आहे आणि त्या शाळेला निमगाववासियांनी आणि गावकरी मंडळी यांनी सर्वांनी चांगल्या प्रकारे असे योगदान देऊन त्या शाळेचा म्हणजे सुंदरमय अशी शाळा बनवलेली आहे। त्याचप्रमाणे या शाळेतील शिक्षकवृंद हे सुद्धा सर्व गोष्टीतून सहकार्य करून शाळेला कशा प्रकारचे सुंदरता येईल याकरिता प्रयत्न केले आणि खूपच सुंदर अशी शाळा निर्माण झाली आहे। तरी मी त्या शाळेबद्दल खूप म्हणजे कौतुक करतो त्या शाळेचा आणि त्या शिक्षकांचा, त्याचप्रमाणे गावकऱ्यांचा सुद्धा मी अभिनंदन करतो। बाळकृष्ण सावकारे गणेश अलंकार विद्यालय मुख्याध्यापक निमगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा निमगाव येथील शाळेला आयएस मानांक प्राप्त झालेला आहे आणि या शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे या शाळेतील सर्व मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख आणि सर्व शिक्षिका या सर्वांच्या मेहनतीने या शाळेला यश प्राप्त झालेला आहे आणि यामुळे सुद्धा तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर सुद्धा पुरस्कार प्राप्त झालेला आहे आणि यासाठी शाळेतील सर्व कर्मचारी एक वेगळ्या लंगरेमध्ये गावातील सुद्धा एक मोठं एक स्थान प्राप्त झालेलं आहे आणि यापुढे सुद्धा इथून सुद्धा राज्य स्तरावर कशा प्रकारचं क्रमांक मिळवता येईल यासाठी पुरेपूर आपल्या शाळेतील जिल्हा व शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांनी पुरेपूर प्रयत्न करावं आणि राज्यामध्ये सुद्धा स्थान पुरस्काराचे मिळवता येईल यासाठी माझ्या मुख्याध्यापक म्हणून निमगाव येथील या शाळेचा गणेश अलंकार इथून सर्व माझं आणि शाळेतील सगळ्या कर्मचाऱ्यांचा, गावकऱ्यांचे सुद्धा मनपूर्वक मी अभिनंदन करत आहे। धन्यवाद। माझे पूर्ण नाव प्रशांत मोहन मेश्राम। आमच्या निमगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथील उत्कृष्ट कार्याबद्दल इंटरनॅशनल ISO कंपनीने आपल्या शाळेला प्रमाणित केलेलं आहे। त्याबद्दल इथं कार्यरत असलेल्या संपूर्ण शिक्षक वृंदांचे तसेच पालकवर्गांचे, विद्यार्थ्यांचे सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करतो, अभिनंदन करतो आहे।